आज मोजे कंटेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सवाचे अध्यक्ष युवा उद्योजक आमचे मित्र संदीपभाऊ ढगे, तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमचे बंधू प्रेमानंददा ढगे, प्रमुख वक्ते दादाराव पंडित, आमचे परभणीचे युवा नेते सहकारी मित्र बाळासाहेब गोडबोले व सर्व विचार मंच व सर्व माझ्या माता भगिनींना जय भीम। मला वाटतं बराच वेळ झाला कार्यक्रम चालू आहे, त्यामुळं आपलं माझ्याकडे काही लक्ष नाही। मी जय भीम घातला, जर का आपण एखाद्याला जय भीम घालतो तर त्याचं प्रत्युत्तर जर आपण दिलं नाही तर मला वाटतं त्या जय भीमचा अपमान होता। आणि आपण आपल्या गावामध्ये जयंती साजरी करतो, यावेळेस तरी जय भीमचा अपमान होऊ नये। जय भीम, जय भीम, धन्यवाद। आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंती साजरी करत आहोत, परंतु माझी सर्वांना एक विनंती आहे, महापुरुषांना जयंतीपुरतं किंवा लग्न कार्यापुरतं ठेवू नये। आम्ही सामाजिक कार्यामध्ये नेहमीच बघत असतो, जे काही महापुरुष असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांना फक्त आणि फक्त त्यांच्या जयंतीपुरतं आणि आपले जे काही लग्न कार्य आहे तेव्हाच स्मरण केलं जाते। त्यांचे जे काही विचार आहेत आपण सर्वांनी अंगीकृत केले पाहिजे, कारण का त्यांना ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्या मला तर वाटतं बऱ्याच लोकांच्या ह्याच्यामधून कुठेच मला दिसून येत नाहीत की त्यांनी जे काही आपल्याला मूलमंत्र दिले। सरांनी सांगितलं आता, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। काही जण शिकले तर असे इतके अति शिकले की ते समाजालाच ज्ञान द्यायला लागले आणि जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत ते चुकीच्या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि जे काही शिकले नाही, मला वाटतं त्याचमुळं आज आंबेडकर चळवळ आणि आंबेडकर समाजामधला अन्याय अत्याचार थांबलेला आहे। कारण का शिकलेला जो वर्ग आहे कधीच समाजासाठी रस्त्यावर येत नाही आणि कधीच आपल्या खिशातले 10 रुपये खर्च करत नाही। आपण जर का त्यांना बोलवलं तर असे मोठे मोठे विचार सांगतील की आपल्याला असं कान धरून ऐकावं वाटतं, परंतु आपण आपल्या स्वतःमधून जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की चळवळीसाठी आपला एक चौथा हिस्सा, मला वाटतंय असं मला कुठंच आढळून आलं नाही की त्यांनी चळवळीसाठी, समाजासाठी आणि सामाजिक कार्यासाठी चौथा हिस्सा राहू द्या, चौथा हिस्सा राहू द्या, ते कमीत कमी 10% 5% बी असा कुठेही खर्च केलेला मला दिसून नाही आला। जे आपले संदीपभाऊ असतील, आमचे प्रेमानंद ढगे असतील, तिथं बरेच आहेत जे सामान्य वर्गामधले आहेत आणि कमी शिकलेले, जास्त नाही। जे शिकले ते शिकले, अति शिकले। त्याच्यामुळं माझी या जयंतीच्या निमित्तानं माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपण चळवळीला सहकार्य केलं पाहिजे आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्या ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल त्या पद्धतीने, ज्याला आर्थिक करता येतं त्यांना आर्थिक करायला पाहिजे, ज्याला वेळ देता येईल त्यांना वेळ द्यायला पाहिजे आणि सामाजिक कार्यामध्ये सर्वांनी सहभागी राहायला पाहिजे आणि सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे, एवढीच विनंती करतो। आणि पुन्हा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांची माफी मागतो। मला पुढील फुकटगाव येथे जयंतीनिमित्त जायचं आहे, म्हणून मी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो आणि जय भीम, जय भूत, जय भारत आणि आपली रजा घेतो। क्षमा असावी